परळीतील अनेक युवकांसह नागरिकांचा आज मनसेमध्ये पक्षप्रवेश। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवतीर्थ निवासस्थानी होणार पक्षप्रवेश। पुण्यात गणेशोत्सवात 7000 पोलिसांचा असणार चोख बंदोबस्त। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलिसांच्या वतीने विशेष खबरदारी। कर्मचारी भविष्य निधी संघटनेतून मिळणारी EPS 95 पेन्शन आता देशातल्या कुठल्याही बँकेतून काढता येणार। येत्या जानेवारीपासून निर्णयाची अंमलबजावणी। मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडप उभारणीसाठी खड्डे न खोदण्याचे मुंबई पालिकेचे आदेश। खड्डा खोदल्यास प्रति खड्डा 2000चा दंड वसूल करण्याच्या सूचना। बडोदा JNPT महामार्गावर बदलापूर ते पनवेल असा महाराष्ट्रातला सर्वात लांब बोगदा। बोगद्याचे काम अवघ्या 15 महिन्यांमध्ये पूर्ण। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही केलं वेगवान कामाचे कौतुक। नाफेड आणि NCCFच्या हस्तक्षेपामुळे राज्यात कांद्याच्या दरात घसरण सुरू। कांद्याच्या दरात क्विंटल मागे 200 ते 300 रुपयांची घसरण। चीनी संसाधनांवर कमीत कमी अवलंबून राहण्याचं संरक्षण मंत्रालयाचं धोरण। तर ड्रोनसाठी लागणाऱ्या चीनी बनावटीच्या उपकरणातून डेटा ट्रान्सफर होण्याची भीती। मुंबईत मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने 18 होर्डिंग्सवर कारवाई। तर 4 होर्डिंग हटवले तर 14 होर्डिंगची उंची कमी केल्याची माहिती। मुंबईत म्हाडाच्या 2330 घरांची सोडत निघणार। तर 7 किंवा 8 ऑक्टोबरला सोडत निघण्याची शक्यता। सांगलीच्या खानापूर विटा मतदारसंघातून श्रीकांत शिंदेंनी सुहास बाबरांच्या प्रचाराची फोडली हंडी। तर भाजपचे गोपीचंद पडळकर विटा खानापूरमधून दावेदार। तर महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 3675 गाव अतिवृष्टीने बाधित। 12,41,967 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। यवतमाळच्या वागद इजारा गावात खासदार संजय देशमुखांनी केली शेती नुकसानीची पाहणी। संजय देशमुख यांच्याकडून शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन। पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। मनोज जरांगे पाटलांची सरकारकडे मागणी। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात मुसळधार पाऊस। जोरदार पावसामुळे पैठणमधील शेती पिकांचं मोठं नुकसान। छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसामुळे मका पीक उद्ध्वस्त। वैजापूर तालुक्यातील मांडकी गावात पावसाचा हाहाकार। पीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी। संभाजीनगरमधील नायगाव तलावाच्या भिंतीला पडलं भगदाड। तर माती ढासळू लागल्याने तलावातील पाण्याचा विसर्ग कमी। धोका टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा खटाटोप। संप मिटल्याने अमरावती जिल्ह्यातील ST बस सेवा पूर्ववत। आजपासून अमरावतीच्या 8ही आगारातील बस सेवा सुरळीत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।